आज साजरा होत असणाऱ्या अक्षय तृतीया या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या किलबिल ग्रुपला अक्षय तृतीया सणाचे महत्त्व सांगण्यासाठी अंजलीताई आल्या होत्या. त्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, आपले प्राचीन ऋषी महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले महाकाव्य महाभारत रचण्यास आरंभ केला. या महाभारत काव्याचे लेखक होते आपले गणपती बाप्पा. महर्षी व्यास महाकाव्य सांगत होते आणि ते लिहून घेत होते गणपती बाप्पा. म्हणून अक्षय तृतीया हा दिवस ज्ञान, विद्या आणि शुभ कार्याची सुरुवात करण्यास अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे ते 5वे पुत्र होते. परशुराम हे वेद विद्या पारंगत तर होतेच, पण ते तेजस्वी क्षात्र तेज असलेले सुद्धा होते. त्यांचे खरे नाव होते राम. पण या रामाने भगवान शंकरांची कठोर उपासना केली. शिवाने प्रसन्न होऊन त्यांना तेजस्वी अस्त्र परशु दिले आणि तेव्हापासून त्यांना परशुराम असे म्हणू लागले. परशुराम हे 7 चिरंजीवांपैकी एक आहेत असे समजले जाते. आपल्या प्राचीन ग्रंथांमधून अक्षय तृतीयेचे अजून एक महत्त्व आहे. स्वर्गामधून भगीरथाच्या प्रयत्नाने शंकराच्या जटेमधून गंगा नदी पृथ्वीवर प्रवाहित झाली. ती जेव्हा पृथ्वीवर आली तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. म्हणून अक्षय तृतीयेला गंगा स्नान करणे हे सुद्धा खूप पवित्र मानले जाते. अंजलीताईंनी अक्षय तृतीयेविषयी अजून एक खूप सुंदर कथा सांगितली. ही कथा होती वनवासामध्ये राहणाऱ्या 5 पांडव आणि द्रौपदीची. द्रौपदी 5 पांडवांबरोबर जेव्हा वनवासामध्ये राहायला आली तेव्हा तिला खूप मोठा प्रश्न पडला की आता येणारे ऋषीमुनी आणि इतर कोणी त्यांचे आदरातिथ्य कसे करावे, त्यांना भोजन कसे खाऊ घालावे, तृप्त कसे करावे, या विवंचनेत असताना युधिष्ठिरांनी सूर्यदेवाची उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्याने युधिष्ठिराला एक अक्षय पात्र दिले. या अक्षय पात्रामध्ये सदैव सुग्रास अन्न पदार्थ तयार असायचे. रोज पुष्कळ अतिथी पांडवांकडे भोजन करण्यास येत आणि तृप्त होऊन जात. हे अक्षय पात्र सदैव काठोकाठ अन्न पदार्थांनी भरलेले असायचे. द्रौपदीचे भोजन झाल्यानंतर तिने ते विसळून पालथे घातले की नंतर मात्र त्याच्यात अन्न उत्पन्न व्हायचे नाही. मग येणाऱ्याला मात्र त्या दिवशी तरी भोजन मिळत नसे. एक दिवस अतिशय शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध असलेले दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन पांडवांकडे आले. त्यांना पांडवांची परीक्षाच घ्यायची होती, म्हणून ते जरा उशिरानेच आले. द्रौपदीने भोजन करून आत्ताच अक्षय पात्र विसळून पालथे घातले होते. द्रौपदी खूप घाबरली. तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. श्रीकृष्ण आपल्या बहिणीच्या मदतीला लगेच धावून आले. द्रौपदीला म्हणाले, अगं घाबरू नकोस,
ते पात्राला लागलेले एक भाताचे शीत दिसते आहे बघ मला, ते दे बरं मला. द्रौपदीने शोधले असता तिला खरंच अगदी तळाशी एक भाताचे शीत लागलेले दिसले. ते तिने मनोभावे श्रीकृष्णाला दिले. श्रीकृष्णाने प्रेमाने ते खाल्ले आणि तृप्तीने ढेकर दिली. इकडे भगवान श्रीकृष्ण तृप्त झाले आणि तिकडे दुर्वास ऋषी आणि त्यांचे हजारो शिष्य जे नदीवर अंघोळ करून येणार होते, ते तिथेच अतिशय सुंदर भोजन करून तृप्त समाधानी झाल्यासारखे ढेकर देऊन पांडवांच्या कुटीत आले. त्यांनी पांडवांना भरभरून आशीर्वाद दिले आणि ते निघून गेले. तो दिवस अक्षय तृतीयेचा होता. म्हणून या दिवशी केलेले अन्नदान अक्षय पात्रासारखे सदैव भरभराट देणारे राहते, ते कधी नष्ट होत नाही असा समज आहे. मुलांनो, तर आपण काय शिकलो? या दिवशी विष्णू लक्ष्मीची तर उपासना करायची, मनोभावे पूजा करायची, हे तर आहेच. पण या दिवशी आपण सगळ्यांनी एक संकल्प करूयात. मी माझ्या वागण्या बोलण्यामध्ये चांगुलपणा रुजवणार, मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम करणार, अडचणीत सापडलेल्यांना माझ्या परीने मदत करणार, मी कायम सत्य बोलणार आणि माझे हे सगळे गुण अक्षय राहावेत अशी देवाला प्रार्थना करणार. हाच आपल्या अक्षय तृतीया सणाचा संदेश समजूया.